विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे LBS ऑनलाईन क्लासेसमध्ये। आज आपण इयत्ता 6वी पाठ क्रमांक 5 तापमान हा पाठ अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या पाठामध्ये आपण हवा व हवामान याविषयी सविस्तर माहिती मिळवली होती। तसेच आपण हवामान म्हणजे काय, हवा म्हणजे काय आणि जी हवेची अंगे आहेत तापमान, हवेचा दाब, वारे, आर्द्रता, वृष्टी यांच्याविषयी सविस्तर माहिती मिळवली होती। तर विद्यार्थी मित्रांनो, हवेचा जे महत्त्वाचा अंग आहे तापमान, त्याविषयी आपण या पाठामध्ये होणार आहोत। तर पहा, या ठिकाणी आपल्याला दोन आकृत्या दिसत आहेत, अ आणि ब, आणि या ठिकाणी आपल्याला ही कृती करून पाहायची आहे। तर पहा, एक विजेरी घ्या, ती एका जागी स्थिर ठेवा। या विजेरीचा पडणारा प्रकाश झोत पूर्णपणे मावेल असे दोन मोठे कागद घ्या, ते सपाट पृष्ठावर चिटकवा। तर विद्यार्थी मित्रांनो, काय करायचे, तुम्हाला एक विजेरी घ्यायची आहे, म्हणजे टॉर्च घ्यायची आहे, आणि ती एका जागी आपल्याला स्थिर ठेवायची आहे। त्यासाठी तुम्ही स्टँडसुद्धा वापरू शकता। आणि या विजेरीचा जो पडणारा प्रकाश झोत आहे तो पूर्णपणे बसेल त्या कागदावर असे दोन मोठे कागद घ्या आणि ते एका सपाट पृष्ठभागावर चिटकवा। आता कागदाचा विजेरीशी 90 अंशाचा कोन म्हणजे लंबरूप होईल असा धरा। आकृती पहा 5.1 अ मध्ये काय दाखवले, कागदाशी विजेरीचा 90 अंशाचा कोन होईल अशा पद्धतीने ती टॉर्च धरायची आहे। विजेरीचा झोत कागदावर सोडा। पहा, म्हणजे आता काय करायचे, आपल्याला ती टॉर्च ऑन करायची आहे। प्रकाश झोताने व्यापलेला भाग पेन्सिलने रेखांकित करा, या कागदावर अ लिहा। आणि पहा, मग जेवढा भाग त्या टॉर्चच्या प्रकाशाने व्यापलेला आहे तेवढा ते सर्कल गोल करायचा आहे आणि त्या कागदावर अ लिहायचा आहे। आता काय करा, दुसरा कागद घ्या, हा कागद विजेरीशी तिरपा म्हणजे आकृती ब मध्ये दाखवल्याप्रमाणे 120 अंशाचा कोन करेल असा धरा। पहा, आणि विजेरीचा झोत या कागदावर सोडा, प्रकाश झोताने व्यापलेला भाग पेन्सिलने रेखांकित करा, या कागदावर ब लिहा आणि दोन्ही कागदांचे निरीक्षण करा। तर विद्यार्थी मित्रांनो, पहा, आपल्याला स्क्रीनवर आकृत्या दिसत आहेत। आता दुसऱ्या आकृतीमध्ये काय केलेले, आपण ब आकृतीमध्ये कागद आणि विजेरी यांचा 120 अंशाचा कोन होईल अशा पद्धतीने ती विजेरी धरलेली आहे। आणि विजेरीचा झोत या कागदावर सोडल्यानंतर आपल्याला प्रकाश झोताने व्यापलेला भाग पेन्सिलने रेखांकित आपण केला आणि या कागदाला काय नाव दिलं आपण, ब। आता दोन्हीही कागदाचे तुम्ही निरीक्षण करू शकता, तुम्हाला स्क्रीनवर समोर ते दोन्हीही आकृत्या दिसत आहेत। तर पहा, आता काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची उत्तरे मला सांगा। कोणत्या कागदावर प्रकाश झोताने व्यापलेली जागा जास्त आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, निश्चितच ब या कागदावर प्रकाश झोताने व्यापलेली जागा जास्त आहे। कोणत्या कागदावरती कमी आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, अ या कागदावर प्रकाश झोताने व्यापलेली जागा कमी आहे, कारण आपण ते स्क्रीनवर पाहू शकतो। आता विजेरी व कागद यांच्यातील कोनात आणखी बदल करून प्रकाश झोताने व्यापलेल्या भागाभागात काय होते ते पहा। तर विद्यार्थी मित्रांनो, आणखी आपण कोन बदलू पाहिले तर आपल्याला त्यामध्ये निश्चितच फरक जाणवेल। प्रकाश झोताने व्यापलेली जागा व कागदाचा कोन यांचा कशा प्रकारे सहसंबंध असेल? तर विद्यार्थी मित्रांनो, पहा, जेवढा कोन कमी असेल तेवढी जागा कमी आपलेली असेल, आणि तेवढा कोन जास्त होईल तेवढी त्या प्रकाश झोताने जागा ही जास्त व्यापलेली असेल। तर भौगोलिक स्पष्टीकरण पहा, पृथ्वीवर येणारे सूर्यकिरण सरळ रेषेत येत असतात, तथापि पृथ्वी गोल असल्यामुळे हे किरण पृथ्वीपृष्ठावर सर्वत्र लंबरूप पडत नाहीत। हे किरण काही भागात लंबरूप तर काही अन्य भागात तिरपे पडतात, त्यामुळे पृथ्वीवर काय होते ते पाहू। तर विद्यार्थी मित्रांनो, पहा, पृथ्वीवर जे सूर्यकिरण येतात ते सरळ रेषेत येत असतात, पण पृथ्वी गोल असल्यामुळे हे किरण पृथ्वीपृष्ठावर सर्वत्र लंबरूप पडत नाहीत। हे किरण काही भागात लंबरूप पडतात तर अन्य भागात ते तिरपे पडतात, कारण पृथ्वीचा आकार कसा आहे, गोल आहे, त्यामुळे पृथ्वीवर काय होते ते पहा। लंबरूप प्रकाश किरण कमी जागा व्यापतात, हे आपण आकृती 5.1 अ मध्ये पाहिलेले आहे। कमी जागा व्यापलेल्या भागात प्रखर प्रकाश व जास्त उष्णता मिळते, त्यामुळे तेथील पृष्ठभाग जास्त तापतो, पर्यायाने तेथील हवा जास्त तापते। तर विद्यार्थी मित्रांनो, पहा, लंबरूप प्रकाश किरण कमी जागा व्यापतात आणि कमी जागा व्यापलेल्या भागात प्रखर प्रकाश व जास्त उष्णता मिळते, त्यामुळे तेथील पृष्ठभाग जास्त तापतो आणि पर्यायाने तेथील हवासुद्धा जास्त तापते। त्यानंतर पहा, तिरपे प्रकाश किरण जास्त जागा व्यापतात। आकृती 5.1 ब, जास्त जागा व्यापलेल्या भागात प्रकाशाची प्रखरता कमी व उष्णता कमी असते, त्यामुळे तेथील पृष्ठभाग कमी तापतो, पर्यायाने तेथील
हवासुद्धा कमी तापते. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, पृथ्वीच्या पृष्ठभागावर किरणे कशी पडतात, लंबरूप पडतात का तिरपी पडतात, यावरून त्या ठिकाणचे जे काही उष्णता व प्रकाश यांचं प्रमाण हे ठरलेलं असतं. ज्या ठिकाणी प्रकाश किरण लंबरूप पडतात म्हणजे विषुववृत्तावर, त्या ठिकाणी उष्णता जास्त मिळते आणि ते ध्रुवावर प्रकाश किरण तिरपे पडतात, ते प्रकाश किरण त्या ठिकाणी कमी जागा व्यापतात आणि त्यामुळे त्या ठिकाणी प्रकाशाची प्रखरता कमी आणि उष्णतासुद्धा कमी असते. त्यामुळे तेथील पृष्ठभाग कमी तापतो, पर्यायाने तेथील हवासुद्धा कमी तापत असते. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आज आपण सूर्यकिरण पृथ्वीपृष्ठावर कसे पडतात, लंबरूप पडतात का तिरपे पडतात, त्यावरून प्रकाशाची प्रखरता आणि उष्णता कमी अथवा जास्त मिळत असते, हा भाग अभ्यासलेला आहे. उर्वरित भाग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. थँक्यू.